नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? कदम हे अप्पीकडे असतात तेव्हा कदमांना खूप चांगलं वाटत असतं. त्यांना जुन्या आठवणी परत आल्यासारख्या वाटत असतात. तर अमोल बोलतो, आज सगळे मिळून मस्त जेवण करू मा, मस्त जेवण बनवू आणि काका काकीला पण इथे बोलावून घे आणि सगळे मिळून मस्त जेवण करू. तर कदम बोलतात, हो अमोल, मी बोलतो त्यांच्याशी. मग बापू आणि कदम बोलतात. दोघं मित्र खूप दिवसांनी एकत्र येतात, तेव्हा दोघांना पण आजगावची आठवण येते. आणि मग बोलता बोलता बापू बोलतात, किती छान वाटतं एकत्र येऊन. तरी अर्जुनने डिवोर्स पेपर पाठवून दोन्ही कुटुंबांना दुःखात टाकलं आहे. तर कदम बोलतात, नाही बापू, डिवोर्स पेपर अप्पीने पाठवले होते. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये असताना, म्हणून रागारागामध्ये डिवोर्स पेपर पाहून अर्जुनने ते साईन करून दिले. तर बापू बोलतात, नाही, अर्जुनने डिवोर्स पेपर पाठविले अप्पीला. अर्जुनचं साईन बघून अप्पीला धक्का पोचला होता. पण हे सुद्धा कळलं होतं की तुम्ही अर्जुनकडून दुसरे लग्न करण्याचे वचन घेतले आहे, म्हणून अप्पीने त्या पेपरवर साईन केल्या. तर कदम बोलतात, नाही, अप्पीने साईन करून पाठविले. तर बापू बोलतात, नाही, अप्पीला डिवोर्स कधीच हवा नव्हता. हे बोलत असताना हा खूप मोठा घोळ आहे. हा कोणी घडवून आणला याचा पहिले आपण शोध लावू. तर बापू बोलतात, हो, पण तुम्ही अर्जुनला वचनातून मुक्त करा. कारण अर्जुन आणि अप्पी लांब झाले तर अमोलचे हाल होतील. म्हणून आपण त्या दोघांना एकत्र आणले पाहिजे. मग दोघंही आत जातात. अप्पीने सर्वांसाठी मस्त जेवण बनविले असते. सर्वांच्या आवडीचे पदार्थ बनविले असते. अप्पीने वर्क फ्रॉम होम करून, घरी राहून काम करून स्वयंपाक केला असतो. गायतोंडे काही इम्पॉर्टंट असले तर घरी येऊन अपर्णा मॅडमकडून साईन करून घेतात. म्हणून अप्पी सर्वांसोबत वेळ घालवू शकते. त्यानंतर सर्व जेवायला बसतात. तर अमोल बोलतो, मी बाबा आल्याशिवाय जेवणार नाही. मग अमोलला सगळे समजावतात की बाबा कामात आहे. ते काय काय त्यांचं काम संपलं की ते येतील, तू जेवण करून घे. मग अमोल कदमांच्या मांडीवर बसून जेवतो. कदमांना तर खूपच भारी वाटत असतं. त्यांचा नातू त्यांच्या सोबत जेवत आहे. मग कदम आणि अप्पी जेवण झालं की गॅलरीमध्ये येऊन बोलतात. अप्पीला कदम विचारतात, तू डिवोर्स पेपर नाही पाठवायला पाहिजे होते अप्पी. तर अप्पी बोलते, नाही बाबा, मी नाही पाठवले, अर्जुनने मला पाठविले डिवोर्स पेपर. कदम बोलतात, हो बापू पण हेच सांगत होते मला. मग अप्पी बोलते, अमोलला असं एकटं ठेवणं मला चांगलं नाही वाटत. त्याने त्याच्या बाबा आजोबा काका काकू सोबत एकत्र राहावं, म्हणजे त्याला बरं वाटेल. तर कदम विचार करतात. तर कदम बोलतात, मी बघतो, अर्जुनशी बोलतो, आज त्याला वचनातून मुक्त करतो. त्याला जे निर्णय घ्यायचा आहे त्याला घेऊ देतो. मग अर्जुन येतो. अर्जुनला पाहून अमोल अर्जुनला जाऊन डायरेक्ट मिठी मारतो आणि दोघेही मस्त मजा करतात. कदमांना दोघांना खुश पाहून खूप चांगलं वाटत असतं. त्यांना खूप छान वाटत असतं. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.